तमिळ सिनेसृष्टीचा वन मॅन आर्मी म्हणजेच थलपती विजय आज तमिळनाडूच्या राजकारणात तो वादळ बनून आलाय. पण या वादळाची सुरुवात एका प्रचंड मोठ्या अपमानाने झाली. हा अपमान एका सुपरस्टारचा नव्हता, तर एका भविष्यातल्या मुख्यमंत्र्याचा होता. काय झालं होतं, विजयचा अपमान नक्की कोणी केला होता आणि त्याचाच बदला त्यानं कसा घेतलाय, त्याचीच ही स्टोरी. नमस्कार, मी सारिका. वर्ष होतं 2013चं. विजयचा थलाइवा हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होता. चित्रपटाची टॅगलाईन होती टाइम टू लीड. बस हीच गोष्ट तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांना खटकली. हे सत्तेला आव्हान होतं. परिणाम काय झाला? चित्रपटगृहांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. सुरक्षिततेचं कारण देऊन सरकारनं प्रदर्शन रोखलं आणि तमिळ नाव असूनही कर सवलत नाकारली गेली. स्वतःचं करिअर आणि चित्रपट वाचवण्यासाठी विजयनं जयललितांची भेट मागितली. पण विचार करा, ज्या सुपरस्टारच्या एका आवाजावर अख्खा तमिळनाडू गोळा होतो, त्या विजयला जयललितांनी भेटीची वेळ सुद्धा दिली नाही. तासनतास तो बाहेर ताटकळत उभा होता, पण सत्तेचा दरवाजा उघडला नाही. अखेर आगतिक होऊन विजयला व्हिडिओ जारी करावा लागला. आपली टाइम टू लीड ही टॅगलाईन हटवावी लागली आणि सिनेमात बदल करावे लागले. पण म्हणतात ना, वेळ प्रत्येकाची येते. ज्या मुख्यमंत्री दालनाच्या पायरीवर तेव्हा विजयला उभं केलं गेलं नाही, ज्या दालनाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद होते, आज नियतीचं चक्र बघा कसं फिरलंय. आज त्याच दालनाचे दरवाजे आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची ती पॉवरफुल खुर्ची स्वतः या थलपती विजयची वाट बघते. 2011 मध्ये ज्या विजयनं जयललितांना पाठिंबा दिला, त्याच विजयचा 2013 मध्ये जयललितांनी अपमान केला. पण विजयनं हा अपमान गिळला नाही, तर त्याचं रूपांतर शक्तीत केलं. वडिलांनी दिलेले संकेत आणि जयललितांशी झालेला तो संघर्ष, आज विजयच्या या विजयानं त्या प्रत्येक अपमानाचा हिशेब चुकता केलाय. मित्रांनो, थलपती विजयचा हा राजकीय प्रवास तुम्हाला कसा वाटतो? विजय मुख्यमंत्री झाल्यास तमिळनाडूत बदल होतील का? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.